नमस्कार मंडळी, मी शारदा इन्स्टिट्यूट टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आजच्या ह्या रीडिंगचा विषय आहे खूपच म्हणजे मला असा खूप अट्रॅक्ट झाला आणि जो आदेश माझ्यापर्यंत आला तो मला फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचाच आदेश आहे. तर आजच्या रीडिंगचा विषय आहे या अमावस्येला, उद्या जी अमावस्या आहे, आज जी अमावस्या आहे त्या अमावस्येसाठी सप्तशृंगी आदिशक्तींचंच हे दुसरं रूप आहे, देवी सप्तशृंगी. आणि यांचा जो मेसेज कनेक्ट झाला, यांचा जो आदेश कनेक्ट झाला, जो तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता, असे विवर्स आहेत किंवा अशा सोल्स आहेत ज्यांची आध्यात्मिक जागृती होतीये आणि अवेकनिंग होतीये आणि अशा पुढच्या टप्प्यावर ते जात असतील. जर तुम्ही सेवा करत असाल देवींची आणि देवीचंच एक पुढचं रूप तुमच्याशी कनेक्ट होते, तुम्हाला ते आदेश देते आणि तुम्हाला त्या आदेशान्वये तुमच्या कोणत्या प्रवासाला तुम्हाला जायचं आहे, कोणत्या याच्यावर तुम्हाला प्रस्थान करायचं आहे, असा देवी सप्तशृंगींचा आदेश तुमच्यासाठी आहे. तर कोणता आहे तो बघूया. आणि माझ्यासाठी सुद्धा हा आदेश आहे आणि नवीन कनेक्शन आहे. तर देवींचं काय हा आदेश आहे तुमच्यासाठी तो आपण बघूया आणि आपल्या रीडिंगला सुरुवात करूया. चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर देवी सप्तशृंगींचा कोणता आदेश आहे तुमच्यासाठी या अमावस्येला? देवी सप्तशृंगी कोणता तुम्हाला आदेश देत आहेत, कोणत्या मार्गावर प्रस्थान करण्यासाठी त्या तुम्हाला सांगतायत. असा कोणता मार्ग आहे ज्या मार्गावर तुम्हाला प्रस्थान करायचं आहे, तुम्हाला पुढे जायचं आहे आणि त्या मार्गावर तुमच्या म्हणजे तुमची एनर्जी, तुमची शक्ती त्या मार्गावर पुढं हे होणार आहे, फ्लो होणार आहे. एखादं साठलेलं नाही, तुम्हाला राजहंसाप्रमाणे पुढं फ्लो होत पुढं जायचं आहे. ज्याच्या अंगी गुण राजहंसाचे त्याने डबक्याप्रमाणे साचून राहायचं नाहीये, असा पहिला आदेश आहे देवी सप्तशृंगीचा. कारण हा आदेश आता बघा, हे पहिलाच मेसेज कनेक्ट झाला आणि कोणता आदेश आहे आपण बघूया. देवी सप्तशृंगींचा कोणता आदेश आहे आपल्या सर्वांसाठीच? विश्वास आहे, फेथ, ह्युमिलिटी. तर देवी आदेश देत आहेत, जे तुम्ही जो काही निर्णय घेताय तुमच्या करिअर बाबतचा असू दे किंवा तुम्ही एखादा निर्णय कोणत्या रस्त्यावर तुम्हाला प्रस्थान करायचं आहे, त्यासाठी विविध माध्यमातून तुम्हाला क्लू दिले जातील. त्या क्लूद्वारे तुम्हाला तुमचा जो निर्णय आहे तो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. तुम्हाला त्या रस्त्यावर म्हणजे तुमचं जे आयुष्य बदलणारी अशी लाईट, असा प्रकाश आणि असं दिव्य असं आयुष्यात तुमच्या सगळ्या गोष्टी घडायला लागतील. जे चांगले हे आहेत, चांगले व्हाइब्स जे आहेत किंवा चांगल्या ज्या गोष्टी घडणार आहेत, ज्या आतापर्यंत तुमच्या आयुष्यात घडायची तुम्ही वाट बघत होता, अशा गोष्टी म्हणजे जिथं तुम्हाला पुढे जाताच येत नव्हतं. जर तुमच्या करिअरमध्ये असेल, मुलाच्या करिअरमध्ये असेल, बिझनेस असेल तुमचा, तर त्या बिझनेसमध्ये सुद्धा ग्रोथ नव्हती आणि करिअरमध्ये सुद्धा ग्रोथ नव्हती. तर तुम्हाला असं प्रस्थान तुम्हाला करायचं आहे. जर तुमचा बिझनेस वाढायचा असेल, तुमच्या करिअरमध्ये ग्रोथ असेल किंवा तुमच्या फॅमिली अबंडन्स असेल, तर याकडे पुढे जाण्यासाठी तुम्हाला विश्वास ठेवायला सांगतायत. देवीने हाच आदेश देत आहेत की तुम्ही विश्वास ठेवा, तुमच्या स्वतःवरही विश्वास ठेवा आणि देवींवरही विश्वास ठेवा. जे तुम्हाला विविध माध्यमातून जे क्लू दिले जात आहेत, तुम्हाला त्या रस्त्यावर प्रस्थान करण्यासाठीच ते क्लू दिलेले आहेत आणि त्या क्लूद्वारेच तुम्हाला पुढं प्रस्थान करायचं आहे. आणि त्या जसा म्हणजे विविध माध्यमातून आहे, जर तुम्हाला कोणत्याही टॅरो रिडिंग मधून असेल, आध्यात्मिक स्पिरिच्युअल तुम्ही मेसेज तुम्ही ऐकत असाल, कोणत्याही असा कोणताही मेसेज असेल ज्यामध्ये तुम्हाला दत्तगुरूंचे मेसेजेस असतील, स्वामींचे आहेत किंवा बाकी इतर कोणत्याही रिडिंग्स तुम्ही ऐकत असाल, तर त्यातून असेल आध्यात्मिक असे काही खूप मेसेजेस असतात. तुम्ही काही पुस्तकं वाचत असाल, त्यामधून मेसेज असेल, तर त्या मेसेजद्वारे तुम्हाला पुढं जायचं आहे आणि तो पुढे जाण्यासाठीचा क्लू तुम्हाला दिला जाईल. त्या क्लूद्वारे तुम्हाला पुढे जायचं आहे आणि यामध्ये यश अपयश येईल किंवा काही येईल ह्या गोष्टी न हे करता विश्वास ठेवायचा आहे. फक्त देवींवर तुम्हाला विश्वास ठेवून पुढे जायचंय. हा आदेश देवी तुम्हाला या अमावस्येला देत आहेत. आणि हे आहे आर्कॅन्जल मायकल, ट्रस्टिंग हेवन म्हणजे फेथ, विश्वास ठेवा. हा दोन हे कार्ड, विश्वास ठेवा हेच आहे. आणि आर्कॅन्जल मायकल म्हणजे यू आर अ सेफ, म्हणजे ज्या कोणत्या निर्णय तुम्ही घेताय, कोणत्याही शिक्षणासाठी बाहेर जाण्यासाठीचा असू दे किंवा तुमच्या आयुष्याचा डिसिजन घेणे असू दे, म्हणजे तुमच्या लाईफमध्ये तुमच्या आयुष्याचा एखादा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला असं हे होतं, इनबॅलन्स होत आहे, तुम्ही
की काय निर्णय घेऊ, हा निर्णय घेतला तर काय होईल, फायदा होईल, नुकसान होईल किंवा काय होईल, असं करून तुम्ही अडकून राहिलाय. तर तो निर्णय कोणता आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे. अलाव म्हणजे इथं तुम्ही सेफ आहात असं तुम्हाला आर्केंजल मायकल सांगतात. आणि आर्केंजल मायकल तुम्हाला सांगतायत तर एंजल्स तुमच्या आजूबाजूला तुम्हाला मदत करणारे हेल्पिंग हँड, तो एंजल्स सारखी अशी लोक तुमच्या आजूबाजूला आहेत. तर हा निर्णय घेण्यासाठी तुम्ही घाबरायचं नाही आणि सरेंडर करायचंय. तुम्ही परमेश्वराला सरेंडर केलेला आहे आणि आता तुम्ही सगळं समर्पित करा देवावर. तुम्ही देवी सप्तशृंगींवर सगळं समर्पित करा की तुम्ही या त्यांच्या आदेशान्वये, त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही तुमच्या नवीन प्रवासाला, नवीन आयुष्याला, नवीन काय जे तुम्ही ठरवलेलं आहे किंवा जे तुमच्या समोर येते ते तुम्ही करायला सुरुवात करायचं. त्या ह्याच्यामध्ये मिरॅकल्स तुम्हाला बघायला मिळतील. असे चमत्कारिक बदल आणि चमत्कारिक सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडायला लागतील, कारण ते तुम्ही एक्सेप्ट करताय. म्हणजे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला तर त्याच्यात चमत्कारिक असे बदल व्हायला लागतील. सरेंडर करा, फक्त परमेश्वराला सरेंडर करा आणि देवी सप्तशृंगीना सरेंडर करा. तुमचा विश्वास जितका मोठा असेल तेवढेच तुमच्या करिअरमध्ये जो तुम्ही निर्णय घेतलाय त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस असेल, असा इथं मेसेज आहे. मग तो कोणत्याही बाबतीतला निर्णय असू दे, आयुष्याचा असू दे, मुलांच्या करिअरमधला असू दे, तुमच्या असू दे, बिझनेसचा असू दे, कोणताही जो निर्णय तुम्ही घेताय त्या निर्णयामध्ये तुम्हाला यश आहे. फक्त त्याच्यामध्ये तुमचा विश्वास देवींवर असायला हवा. आणि देवी हाच तुम्हाला आदेश देत आहे की तुम्हाला प्रस्थान करायचं आहे. तुम्हाला आता नवीन मार्गावर प्रस्थान करायचंय, कारण एनर्जी नेहमीच अशी हे होऊन राहत नाही. साचलेली एनर्जी नेहमी हे होते, पुढे जातच नाही ती कधीच. तर त्या ह्याच्यातून तुम्हाला पुढे जायचं आहे आणि त्याच एनर्जी मध्ये धरून तुम्हाला राहायचं नाही आहे असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. आणि ओपन कम्युनिकेशन हे पण सांगितलेलं आहे तुम्हाला. हृदयावर कोणतंही बर्डन ठेवू नका. तो जे मनात आहे, जे हृदयात आहे, जे आत आहे ते बोलून निर्णय घ्यायचा असेल आणि तो निर्णय घेत असताना त्या निर्णयामध्ये कोणतंही असं हे करू नका. त्या निर्णयामध्ये कोणत्याही मनावर आणि हृदयावर बोजा ठेवू नका. हार्डली तुम्हाला त्यामध्ये हार्डवर्क असेल, सगळ्याच गोष्टी तुम्हाला प्रेम, हार्डवर्क, ह्या सगळ्या जे काय आहे ह्या सगळ्या गोष्टी एक्सेप्ट करत असताना तुम्हाला पुढे जायचं आहे. कोणतंही बर्डन न घेता पुढे जायचं आहे. जे हृदयामध्ये आत जे दडलेलं आहे त्या गोष्टी बोलत करत पुढे जायचं आहे. निर्णय घेत असताना कोणतीही दुधामळ स्थितीमध्ये निर्णय घेऊ नका. घेऊ का नको, करू का नको, हे करत करू नका. तर देवी सप्तशृंगींना कनेक्ट होऊन तुम्ही निर्णय घ्यायचा आहे. काय आहे देवी सप्तशृंगींचा आदेश तुमच्यासाठी? तुमचं खरं रूप जे आहे, म्हणजे जो तुम्ही निर्णय घेणार आहात किंवा जो तुम्ही निर्णय घेताय, देवी सप्तशृंगीला तुम्ही सरेंडर होताय, देवींना तुम्ही सरेंडर होताय, तुमच्या आराधना तुम्ही सरेंडर होताय, तर देवी तुम्हाला आदेश देतात की तुम्हाला सरेंडर व्हायचं आहे, समर्पित व्हायचं आहे. समर्पित होऊन तुम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे, हे करत तुम्हाला पुढे जायचं आहे. आणि या कुठल्याही ह्याच्यामध्ये जे डार्कनेस आहे तर ते सगळे तुमच्या आयुष्यातले निघून जाणार. जो निर्णय तुम्ही घेताय, ज्या रस्त्यावर तुम्ही मार्गक्रमण करताय, प्रस्थान करताय, त्या रस्त्यामध्ये जात असताना तुमच्या आयुष्यातले सगळे डार्कनेस कमी होणार आहेत. आणि जी लाईट आहे, प्रकाश आहे, तुमच्या आयुष्यातला प्रकाश त्यामुळे वाढणार आहे. नवीन आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलणार आहे. आणि एक नवीन धडा, एक नवीन सायकल तुमची तिथून सुरू होते. नवीन जे खरं रूप तुमचं आहे त्या प्रस्थानामध्ये, तुमचं जे खरं रूप आहे ते सुद्धा तुम्हाला हे करायला म्हणजे तुमची किती ताकद आहे, तुमच्यात किती गुण आहेत, क्रिएटिव्हिटी आहेत, तुम्ही काय करू शकताय, तुम्ही काय देऊ शकताय, ह्या सगळ्या गोष्टींवर तुमचा विचार होईल आणि त्यावर तुम्ही पुढे जाणार आहात. हा इथं मेसेज आहे. त्यामुळे अबाउट तुमचा डार्कनेस जो आहे, जो मूलाधार मी सांगितले, मूलाधार हे होते आणि त्यामुळे जे ब्लॉकेजेस आहेत ते निघून जातात. आणि या प्रस्थानामध्ये तुमच्या आयुष्यातला एक फुल असं एक हे सुरू होतंय तुमचं असं ज्यामध्ये तुम्हाला तुमचंच नवीन रूप इथं बघायला मिळेल. धर्मानफोल्डिंग जर विश्वास ठेवा, इथंही तेच आहे. फक्त तुम्ही एक स्टेप पुढे जाण्याची गरज आहे. तुम्ही एक पाऊल पुढे टाका आणि आयुष्याचं मग वेगळंच रूप तुम्हाला बघायला मिळेल. फक्त तुम्ही ती एक स्टेप टाकण्याची गरज आहे. तुमचा हे चाललंय की हे पाऊल टाकू का नको असंच चाललंय. लोक काय म्हणतील किंवा तुम्हाला काय हे आहे
एक स्टेप पुढं जात असताना पुढं तुम्हाला एक पाऊल पुढं टाकू की नको या द्विधा मनस्थितीमध्ये तुम्ही आहे. तुम्हाला असं वाटतंय लोक काय म्हणतील, हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, मी हा डिसिजन घेतला तर योग्य होईल का, या डिसिजन मध्ये मला यश मिळेल का, नाही मिळेल, काय होईल. तर हा सगळा भार आहे तो सगळा देवींवर सोडा, असं देवी तुम्हाला सांगतायत की त्यांनी तुम्हाला धरलेला आहे, त्यांनी तुम्हाला आधार दिलाय, त्यांनी तुम्हाला असं हे करून पकडलेलं आहे, त्यांनी तुम्हाला आधार दिलाय. का का घाबरताय तुम्ही या जगाला आणि कशाला? कारण तुमच्यामध्ये, तुमच्या स्वतःमध्ये अन्नपूर्णेची शक्ती आहे, तुमच्या स्वतःमध्ये दैवी आदिशक्तींचा वास आहे आणि आदिशक्तींचं परिपूर्ण उदाहरण आणि तुमच्यातली शक्ती आणि तुमच्यातलं दैवी हे सगळं तुमच्यामध्ये आहे. तुमच्या हातामध्ये ती क्रिएटिव्हिटी आहे, तुमच्या मनामध्ये शक्ती आहे आणि समर्पणाचा भाव तुमच्यामध्ये आहे. सर्व गुणाने, सर्व मनाने, सर्व हे नाही तुम्ही समर्पित आहात, संपूर्ण आहात. तर तुम्ही ती स्टेप टाकायला का घाबरताय, असं देवी तुम्हाला सांगताय. तर ते आदेश देत आहेत तुम्हाला. तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये, तुमच्या प्रत्येक पावलावर त्यांचा हात तुमच्या बरोबर आहे आणि तुम्हाला त्या एका लाईटकडे घेऊन जात आहेत, एका प्रकाशाकडे घेऊन जात आहेत. तुमच्या आयुष्यावर असा पडलेला अंधारातून तुम्हाला बाहेर काढतायत. असं मला इथं हे होतंय का जाळ्यातून, अंधाऱ्या जाळ्यातून त्यांनी हात धरून तुम्हाला त्या बाहेर काढतायत आणि असे क्लू तुम्हाला वेळोवेळी दिले जात आहेत. त्या क्लूंवर फक्त तुम्हाला विश्वास ठेवायचा आणि पुढे जायचंय असं. आणि ती एक स्टेप म्हणजे तुमच्या आनंदाचा पाऊल आहे. ती एक स्टेप टाकणं म्हणजे तुमच्या आनंदाकडं तुम्ही जाण्याचं पहिलं पाऊल आहे आणि त्याही वाट बघतायत आणि तुम्हीही. आणि हा आदेश आहे तुमच्यासाठी. हा आदेश तुम्हाला हे करायचा आहे, कारण खूप जुनी, खूप अशी अशी सोल तुम्ही आहात जिच्यामध्ये परिपूर्णता आहे, सगळी आहे, अध्यात्माच्या ह्याच्यानं आहे, म्हणजे सगळ्याच्या ह्याच्याने, प्रेमानं, मायेनं आणि हिनं परिपूर्ण अशी तुम्ही आहात. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही बाबतीत असं हे करायचं नाही, सगळ्यात तुम्ही तयार झालेले आहात. त्यासाठी तुम्हाला एक पाऊल मागं यायचंय, तर पुढं जायचंय. पुढं एक पाऊल तुम्हाला जायचंय आणि तुमच्या आयुष्यात जो निर्णय तुम्हाला घ्यायला देवी सांगतायत त्या निर्णयावर तुम्हाला पुढं जायचं आहे. आणि हा आदेश आहे, हा आदेश आहे. आदेश कधी असायत नाही. मी खूप म्हणजे मला तरी असं झालं की आता काय आदेश आहे, मी सुद्धा असं हे होत होते ॲज अ कॉल टू ॲक्शन. कॉल टू ॲक्शन म्हणजे त्यात तेच सांगतायत की आदेश तुम्हाला आहे, तुम्हाला आत्ता कॉल दिला जातोय, तर तुम्ही त्याच्यावर ॲक्शन घ्यायची आहे, तुम्ही पुढं जायचं आहे, तुम्ही एक स्टेप पुढं पाऊल तुम्हाला टाकायचं आहे. संधी आयुष्यात एकदाच येते की एक पुढं जायचं आहे, तर अशी संधी तुम्हाला त्याचं ही अमावस्या म्हणजे तुमच्या आयुष्यातला अंधार दूर करणारी आहे, तुमच्या आयुष्यावर एक प्रकाशाची झलक टाकणारी अशी ही अमावस्या आहे. आणि ही अमावस्या म्हणजे तुमच्या आयुष्यातून एक असा अंधार दूर गेलेला आहे, ज्या अंधारानं तुम्हाला खूप तुमची परीक्षा घेतली, खूप तुमची परीक्षा घेतली, स्ट्रगल, संघर्ष या सगळ्यानं झेलून सलाखून वर आलाय तुम्ही आणि आता हे प्रकाशाकडे जाताय का शांतपणाकडे जाताय तुम्ही. तर शांततेकडे तुम्ही पुढं प्रवाहित होताय. तर त्यासाठी तुम्हाला सांगितलं जात आहे आणि मी तुम्हाला एवढ्यापासून तेच सांगते, कॉल टू ॲक्शन. मी तुम्हाला म्हणजे मला असं आतून हे झालं की कॉल टू ॲक्शन. आणि हेच ते कार्ड आहे, टेक अ चार्ज. तुम्हाला चार्ज घ्यायचा आहे, पुढं प्रस्थान करायचं आहे. कारण कोणत्याही ह्याच्यामध्ये थांबून तुम्ही तुमची एनर्जी, तुमची ऊर्जा स्टक करताय. तुम्हाला पुढे जायचं आहे, निर्णय घ्यायचा आहे, तर घाबरायचं नाही आहे. निर्णय घ्या म्हणून देवी तुम्हाला सांगतायत. देवी तुम्हाला आदेश देत आहेत. लिव्ह एक्झाम्पल. तुम्ही बोला, एक उदाहरण म्हणून तुम्ही सर्वांसाठी आहात. प्रत्येकामध्ये निर्णय क्षमता नसते, असते का? नाही आहे. प्रत्येकामध्ये निर्णय क्षमता नसते, पण तुमच्यामध्ये ती आहे. आणि देवी तेच सांगताय तुम्हाला, तुमच्यामध्ये निर्णय क्षमता आहे, तुम्ही करू शकताय. आणि तुम्ही जो निर्णय तुम्ही घेतलाय तो प्रत्यक्षात आणण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. तर तुम्हाला बोलायचं आहे, तुम्हाला पुढं जायचं आहे, तुम्हाला बोलायचं आहे, तुम्हाला तुमच्या आयुष्याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. मग तो कोणत्याही बाबतीत असू दे. मी पहिलेच तुम्हाला सांगितलं, इथं आदेश आहे तुम्हाला. ही रीडिंग त्यांच्यापर्यंत पोहोचेल ज्यांना खरं देवी सप्तशृंगींचा हा आदेश कनेक्ट होईल आणि त्यांच्यापर्यंतच हा मेसेज पोहोचेल. आणि जिथं ॲक्शन घेण्यासाठी सांगितलं तुमच्यापर्यंत हा मेसेज पोहोचत असेल, तर तुम्ही जो विचार करताय, जो निर्णय घेण्याची असं मनस्थितीमध्ये आहात की काय याचा निर्णय घ्यावं अशा ह्याच्यामध्ये आहात, तर तिथं देवी तुम्हाला आदेश देतात की तुम्हाला तो निर्णय
घ्यायचा आहे आणि हा निर्णय तुमच्यासाठी आहे. फोकस्ड इंटेन्शन, तुमचा उद्देश काय आहे? फोकस्ड इंटेन्शन, तुम्ही निर्णय घ्यायचा आहे. देवी तुम्हाला आदेश देत आहेत की हा तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, पुढे जायचं आहे. पण तो निर्णय घेत असताना तुमचा उद्देश काय आहे, त्या उद्देशाकडेही तुम्ही डोळे झाक करायची नाही. तो उद्देश तुमचा परिपूर्ण झाला पाहिजे. तुम्ही समर्पित व्हायचंय, दत्तगुरूंना समर्पित व्हा आणि देवी सप्तशृंगींना तुम्ही समर्पित व्हा. त्यांना विचारा, या आदिशक्तीला विचारा की आदिमाई तुला असं म्हणजे तुम्हाला कोणत्या निर्णयापर्यंत हे घेऊन मला काहीतरी क्लू दे, असं तुम्ही मागा. तुमच्या जवळ क्लू येतोयच, पण तरीही जर तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल, तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला स्पष्टपणे तुमच्या समोर असा क्लू यावा द्यावा, तर तुम्ही असं आदिशक्तींना तुम्ही मागू शकताय. तुम्हाला जे इंटेन्शन आहे, तुमचा एखादा निर्णय घेण्यामागचं तुमचं इंटेन्शन काय आहे, स्वतःला अगोदर तुम्ही क्लिअर केलं पाहिजे की तुमचं इंटेन्शन काय आहे. तुम्हाला खरंच पुढे जायचंय का, तुम्हाला काय जो निर्णय तुम्ही घेताय त्या निर्णयाशी तुम्ही ठाम आहात का, तुम्हाला स्वतःला हे करायचंय. त्यामध्ये तुम्ही चांडकल असं हे करायचं नाही, इलबॅलन्स व्हायचं नाही. तुम्ही झोपून द्यायचं, समर्पित व्हायचं, सरेंडर व्हायचं आदिशक्तीला. तू करत जा, तू मार्ग दाखव, तू करत जा, तू क्लू दे, मला त्याच्यावर पुढे प्रस्थान करायचं. आणि देवी तेच सांगतायत तुम्हाला, त्या तुम्हाला क्लू देतायत, दिलेत त्यांनी. तुमच्या लक्षात आलं नसेल, आलं असेल, पण यापुढेही येणाऱ्या 15 दिवसात, येणाऱ्या 15 दिवसातही तुमच्या समोर असे काही क्लू येतील ज्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला कोणत्या मार्गावर पुढे जायचं आहे. हे क्लू तुम्हाला दिले जातील, तुम्हाला हे क्लू मिळतील आणि त्यावर तुम्हाला पुढे जायचं आहे. फोकस्ड इंटेन्शन हा मेसेज तुम्हाला दिला गेलाय. तर यामध्ये तेच सांगितलं, तुमच्या ज्या साईट्स आहेत, जे काय तुमचं तुमचं काय इंटेन्शन आहे, तुमचं जे एक्सपेक्ट तुम्हाला त्यातून जे बेनिफिट्स मिळणार आहेत, त्यातून जो तुम्हाला आउटकम जो आहे, तुम्हाला जे जे तुम्ही अपेक्षित आहे, तुम्हाला जे अपेक्षित आहे की तुम्ही तो निर्णय घेतल्यानंतर तुम्हाला जे मिळायचं ते मिळेल का, करेल का, ह्या द्विधा मनस्थितीमध्ये तुम्ही आहात आणि त्यामुळे तुम्ही इनबॅलन्स होत आहे. तर इथं देवी तुम्हाला तोच आदेश देतात की फोकस इंटेन्शन, तुमचं इंटेन्शन चांगलं आहे, तुमचा जर उद्देश चांगला असेल तर तुम्हाला तुमच्याकडे येणाऱ्या आउटकम पासून, म्हणजे तुम्हाला जे रिवॉर्ड्स तुम्हाला मिळणार आहेत त्याच्यापासून, ते घेण्यापासून तुम्हाला कुणी थांबवू शकत नाही. ते येणारच आहेत. रिवॉर्ड्स कधी येतात, ज्या वेळेला आपल्यामध्ये ते त्याचं इंटेन्शन चांगलं आहे. आणि दैव, अध्यात्म आणि परमेश्वर हेच बघतात. जेव्हा तुमचं इंटेन्शन चांगलं असेल तर तुम्हाला ते आयुष्यात तुमच्या तो मार्ग दाखवतातच. ते इंटेन्शन तुम्हाला मिळतच आणि ते तुम्हाला दाखवतात मार्ग, ते तुम्हाला दाखवतात. तुमचा उद्देश चांगला असेल तर त्या मार्गावर तुम्हाला ते अपसूक घेऊन जातात आणि तिथपर्यंत तुम्ही पोहोचणार आहात. हा देवींचा आदेश आहे तुमच्यासाठी. आणि ज्यांच्यासाठी आहे त्यांनी मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की रीडिंग कशी वाटली आणि कोणता तुमच्या मनामध्ये असं काही हे असेल तर तुम्ही आदिशक्तीला सरेंडर व्हा, त्यांना विचारा, क्लू मागा, तर तुम्हाला दिला जाईल. आणि हा चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि अशाच सोर्सपर्यंत हा मेसेज नक्की पोहोचवायचा आहे. हा, याच्यासाठी हे कार्ड्स निघाले आहे आद्याकाली. तर त्या तुम्हाला सांगतायत युअर लाईफ विल बी फुल ऑफ लाईट अँड हॅपीनेस. तुमचं आयुष्य, जो निर्णय, जो मार्ग तुम्ही स्वीकारताय, जो निर्णय तुम्ही घेताय, त्यामध्ये तुमच्या आयुष्याला प्रकाश आहे, तुमच्या आयुष्यामध्ये प्रकाश आहे, लाईट आहे, हॅपीनेस आहे, आनंद आहे. आणि त्या मार्गावर तुम्हाला प्रस्थान करायचं आहे. वन स्टेप, एक स्टेप तुम्हाला फक्त पुढे टाकायची आहे. त्या ह्याच्यामध्ये अडकून न पडता तुम्हाला एक स्टेप पुढे टाकून तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचं, दुसऱ्या कुणासाठी नाही आहे. स्वतःमधल्या कलागुणांना वाव द्यायचा आहे, स्वतःमधल्या क्रिएटिव्हिटीला वाव द्यायचा आहे. तुम्ही काय करू शकताय, तुम्ही स्वतःला एकाच वेळेला बांधून ठेवले की मी फक्त एवढंच करू शकतो, मी फक्त एवढंच करू शकते, असं नाही आहे. तर तुम्ही खूप काही गोष्टी करू शकताय आणि त्या करण्यासाठी तुम्ही कधी स्वतःला तो चान्सच दिलेला नाही आहे. तो देण्यासाठी आदेश देत आहेत देवी सप्तशृंगी. तुम्हाला तो आदेश त्यासाठी देतात की तुम्हाला एक स्टेप होऊन घ्यायचा आहे, एक एक पाऊल पुढे टाका. तुमच्यासाठी सगळं काही अवेलेबल आहे, सगळं काही अवेलेबल आहे. त्या घेऊन थांबलेत सगळं. आणि यामध्ये तुम्हाला खूप सेफ आहात तुम्ही. आजूबाजूला सगळे एंजल्स आहेत, कोणतीही नकारात्मकता नाही, काही नाही आहे. तर तुम्हाला पूर्णपणे इथं सेफ केलं जाते, सेफ आहात तुम्ही, सुरक्षित ठेवलं जाते. तुम्हाला फक्त एक स्टेप पुढं जायचं आहे.
असं इथं आद्याकालीनचा मेसेज आहे, तर बघूया आपण आणि काय मेसेज. बागलमुखी ब्लेसिंग्स ऑफ विक्ट्री थ्रू स्पीच. हे बघा, हा मेसेज आहे आणि ब्लेसिंग्स ऑफ विक्ट्री थ्रू स्पीच. तुम्हाला काही तुमचं बोलणं आहे, तुम्हाला तुमच्या कोणत्याही हे असेल, तुमचा असा काही बिझनेस असेल, तुम्ही बोलत असाल, मोटिवेशनल स्पीकर असाल किंवा नवीन विविध माध्यमातून तुम्ही अशा काही गोष्टी करताय ज्या बोलण्याच्या थ्रू असतील, तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप विक्ट्री आहे, सक्सेस आहे तुम्हाला, ते सुद्धा तुम्ही करू शकता. तुम्ही एखादा असा व्यवसाय आहे ज्या व्यवसायामध्ये तुम्हाला बोललं पाहिजे आणि तुमचं बोलणं इतकं हे आहे की मार्मिकता, समोरच्याला तुम्हाला हे केलंच पाहिजे इतकं. कारण कोणताही बिझनेस करताना, कोणताही व्यवसाय करत असताना, इथं मला बिझनेसचे खूप असे हे येत आहे, तर ते व्यवसाय करत असताना तुम्हाला बोलायलाच पाहिजे आणि बोललंच पाहिजे. जर बोलणाऱ्याचे गहू विकतात, न बोलणाऱ्याचे काही खपत नाही. तर तसं आपल्याकडं म्हण आहे की नाही, बोलणाऱ्याचे काय ते मला लक्षात येत नाहीये, म्हण आहे ती म्हण, तसं ते आहे इथं. तर बोललं पाहिजे आणि जर तुमचा बिझनेस यामध्ये खूप सक्सेस आहे, विक्ट्री आहे आणि ही विक्ट्री खूप सक्सेसफुल हे आहे तुम्हाला जर कोणी ह्याच्यामध्ये अडवण्याचा, तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला, तर साक्षात देवी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतील आणि देवी सप्तशृंगींचा आदेश आहे हा तुम्हाला की तुम्ही जो मार्ग निवडलेला आहे त्या मार्गावर तुम्ही प्रस्थान करायचं आहे. आणि हनुमान, बजरंगबली. बजरंगबलीचा आशीर्वाद तर आहेच आहे की नाही. ब्लेसिंग्स ऑफ स्ट्रेंथ अँड प्रोटेक्शन, म्हणजे ह्या तुम्ही जो प्रस्थान करताय, या मार्गावर जे तुम्ही प्रस्थान करताय, जे तुम्ही पुढे जाताय, तो त्यामध्ये तुम्हाला संजीवनी देतात बजरंगबली. तुमची स्ट्रेंथ, तुमचं प्रोटेक्शन आणि हे सगळे आशीर्वाद तुम्हाला बजरंगबली देत आहेत. तुम्हाला प्रोटेक्शन आहे, तुम्हाला स्ट्रेंथ आहे, खूप मोठं प्रोटेक्शन तुम्हाला आहे आणि संजीवनी, म्हणजे हे जे प्रस्थान तुम्ही करताय, जो निर्णय तुम्ही घेताय, ज्या निर्णयावर तुम्हाला पुढे जायचं आहे, प्रस्थान हा मला मेसेज आला. म्हणजे देवी आदेश देत आहेत आणि प्रस्थानाचा आदेश देत आहेत. तर हा आदेश तुम्हाला पुढं, म्हणजे दत्तगुरूंनी सुद्धा आदेश दिलेला आहे की पुढचं प्रस्थान तुमचं जे आहे ते देवी सप्तशृंगींच्या आदेशाने पुढं हे होणार आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला इथं सांगितलं जाते की तुमची स्ट्रेंथ आणि तुमचं प्रोटेक्शन तुम्हाला आहे, आशीर्वाद आहेत तुम्हाला आणि तुम्हाला पुढं जायचं आहे. तर बजरंगबली सुद्धा तुम्हाला हे सांगतात. आणि आपण जे चॅनल मेसेजेस केलेले आहेत त्या मेसेजेस मधून सुद्धा मला यात आत्ता, म्हणजे मला असं वाटते की आता मी हे घेतलं पाहिजे. तर बघूया आपण. आणि हे खूप मोठी रिडिंग आहे, खूप मोठा विषय आहे, त्यांच्यापर्यंतच पोहोचेल जे खरंच आयुष्यामध्ये कोणताही निर्णय घेण्यासाठी घाबरतायत किंवा निर्णय घेण्याच्या इनबॅलन्सच्या ऊर्जेमध्ये आहेत, तर त्यांच्यासाठी हा मेसेज आहे. आणि नक्कीच ह्याच्यावर तुम्ही विचार करायचा आणि निर्णय तुम्ही जो देवींना तुम्ही सरेंडर व्हा आणि तुम्ही निर्णय घेऊ शकताय. तुम्ही अशी व्यक्ती आहात ज्यांना स्वतः परमेश्वर दत्तगुरूंचं संरक्षण आहे. श्री गुरुदेव दत्तगुरूंचं संरक्षण आहे, तुम्हाला त्यांचं प्रोटेक्शन आहे, बजरंगबलींचं प्रोटेक्शन आहे. आणि एवढा मोठा मेसेज तुमच्यासाठी हाच आहे की तुम्ही खूप मोठी सोल आहात आणि तुमच्या आयुष्याचा चढता क्रम सुरू झालाय. आता माघार घ्यायची नाही. कारण एखादी गोष्टीचा एखादा निर्णय घेण्यासाठी सुद्धा ती वेळ यायला लागते. ती वेळ यायला लागते, तसं प्रोटेक्शन यायला लागतं, दैवीय आशीर्वाद असायला लागतो आणि तेव्हाच ती वेळ येते. आणि ती वेळ तुमच्या आयुष्यात आली तर त्यासाठी तुम्हाला माघार घ्यायची नाही आहे, त्याच्यामधून तुम्हाला माघार घ्यायची नाही. तुमचा मान सन्मानाचे योग बनतायत, ग्रह नक्षत्र तुमच्या बाजूने आहेत. संधीचं सोनं करा. संधी आली आहे तुमच्याकडं, तर त्या संधीचं सोनं करा. नवीन स्वतःला प्रूव्ह करण्याचं, स्वतःतल्या नवीन गुणांना, नवीन विचारांना, क्रिएटिव्हिटीला वाव देण्याची संधी तुम्हाला मिळते. तर त्या संधीचं सोनं करा, सोडू नका, असं तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय. तुमची भावना व विश्वास शुद्ध आहे, म्हणूनच स्वामींचे खूप आशीर्वाद आहेत तुम्हाला. स्वामींचे हे आशीर्वाद आहेत. तुमची भावना, तुमचे विचार आणि तुमचं दुसऱ्याबद्दलचं मत, दैवीय मत आणि प्रेम, विश्वास, या सगळ्या गोष्टी खूप शुद्ध आहेत. म्हणूनच तुम्हाला इथं आशीर्वाद दिला जातोय. आणि कोळशाच्या खाणीतून कोहिनूर बाहेर काढण्याची वेळ आली आहे. हा मेसेज तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, कारण हा निर्णय घेण्याचा मेसेज आहे.
एखादा निर्णय, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, तुम्ही राजहंस आहात आणि राजहंसानं डबक्यावर डबकं राजहंसासाठी नाही आहे. राजहंस असा फ्लो करत असतो. राजहंस कसा असतो, जो अगदी शेवटपर्यंत तो हसत नाचत असतो, तसं राजहंसासारखं तुम्ही आहात. आणि तुम्हाला आता या खाणीतून बाहेर पडलं पाहिजे. ज्या डबका आहे त्यातून तुम्हाला बाहेर पडलं पाहिजे. कारण तुमचं वेगळं रूप बाहेर काढण्याची ही आत्ता वेळ आली आहे. त्यामुळे जो तुम्ही निर्णय घेताय, तुम्ही द्विधा मनस्थितीमध्ये आहे, कोणता निर्णय घ्यायचा, काय घ्यायचा तुम्हाला सुचत नाहीये, तुम्हाला हे होत नाहीये, तर तुम्ही देवी सप्तशृंगींना तुम्ही सरेंडर व्हा आणि आदिशक्तींना तुम्ही सरेंडर व्हा आणि त्यांच्या मार्गदर्शनाने तुम्ही पुढे जाण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जातंय. तर निर्णय हा घ्यायचाच आहे आणि तुम्हाला आता सगळे तुम्हाला आजूबाजूला सगळे एंजल्स आहेत, तुम्ही सेफ आहात. तुम्हाला हात द्यायला म्हणजे हेल्पिंग हँड खूप आहेत, एंजल्स आहेत, सगळीकडनं तुम्ही सेफ आहात. तुम्ही कोणताही डिसिजन घेत असताना, निर्णय घेत असताना आदिशक्तींना समर्पित व्हा आणि देवी सप्तशृंगीला समर्पित व्हा आणि तुम्ही तो निर्णय घेऊन तुमच्या मार्गावर प्रस्थान करू शकता. जो निर्णय तुम्ही घेणार आहात त्याच्यावर तुम्हाला कोणता क्लू येतो, तुम्हाला कोणतं हे येते, ते तुम्ही त्याच्यावर थोडंसं फोकस करण्यासाठी तुम्हाला ते सांगितलं जाते आणि तुमचं इंटेन्शन छान आहे, तर तुम्हाला त्यातून कुणीही थांबवू शकत नाही असा देवींचा आदेश आहे. आणि थँक्यू सो मच. रीडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे आणि चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटूया पुन्हा अशाच एका छानशा रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.